जय श्रीराम मित्रांनो, आज आपण काष्टी बाजारात आलो आहोत आणि काष्टी बाजारातील सध्याचे देशी गायचे दर जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला बाजारातील योग्य बाजारभाव उपलब्ध होऊन जातील। सध्याचे बाजार रेट खूप पडलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला प्रत्येक गायचे दर उपलब्ध होऊन जातील। नमस्कार मित्रांनो, आज आपण काष्टी बाजारात आलो आहोत आणि काष्टी बाजारातील देशी गायचे दर जाणून घेणार आहोत। तर करामती भाऊ या वेब सिरीजचे कलाकार आपल्या चॅनलवर आहेत, आज पाहतोय त्यांनी देशी गाय विक्रीला आणलेली आणि त्यांच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार मालक, नमस्कार, ओळख सांगा। मी सर्जेराव पासपोर्ट प्रॉपर्टी काष्टीचाच आहे। आज घरची गाय घरीची किंमत जास्त झाल्यामुळं घरची गाय बाजारात विकायला आणली। तुमची कोणती वेब सिरीज आहे? आमची हर्षरथ फिल्म प्रोडक्शन निर्मित हा, करामती भाऊ ही वेब सिरीज आहे आणि त्या वेब सिरीज मध्ये मी चेअरमनचं पात्र करतो। गायची किंमत काय लावली तुम्ही? या गायची किंमत 30,000 रुपये सांगितली। फायनल काय होईल? पहिला 25 आसपास होईल। 25 च्या आसपास होईल। फोन नंबर सांगा। फोन नंबर 9503 59 55 16। जर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि तसेच आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। करामती भाऊ वेब सिरीज। तुम्हाला या अशा गाय खरेदी करायच्या असेल तर प्रत्येक गायचे आपण दर जाणून घेणार आहोत, त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। कुरुमकर पाटील काय आणले आज? गायची काय किंमत लावली? 20,000 रुपये। फायनल केवढ्याला होईल? 15,000 देत आहे। खाली काय आहे पाहताय मित्रांनो, ही गाय आणि कालवड आहे। दूध किती आहे सध्या? दूध नाही काढत ना? पाहताय मित्रांनो, अशी गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता। काय किंमत सांगितली मला याची? 25,000। फायनल काय होईल? मागणी झाली? कशी झाली? मागतात का? फिरून घ्या बरं, काय फिरून दाखवा ना, काय काशीचा भाग दाखवा ना थोडा। पाहता मित्रांनो, अशा प्रकारची गाय तुम्हाला खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता। पाहता काष्टी बाजारात अशा प्रकारच्या गायी विक्रीसाठी येतात। केवढ्याला द्यायची गाय? फायनल काय होईल? मागणी कशी झाली? झाली का? दूध किती असतं गायला? 3-3.5 एक टायमाला। काय किंमत सांगितली? किंमत काय सांगितली? 30,000 रुपये। फायनल काय होईल? खाली काय आहे? खोंड आहे का? फिरवा बरं इकडे खोंड। पाहता मित्रांनो, अशा प्रकारची गाई आहे। दूध किती आहे सध्या? काढून देते का? फायनल काय होईल तिचं? मागणी कशी झाली? झाली का? पाहता मित्रांनो, गायचे काशीचा आकार पाहून द्या। गायच्या खाली हा खोंड आहे। गायची क्वालिटी पहा। खरेदी करायचं असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा। काय किंमत सांगितली मालक? 25 सांगितली। दूध किती आहे सध्या? 4 लिटर दूध आहे का? फायनल काय होईल? मागणी कशी झाली? झाली का? मित्रांनो, तुम्हाला खरेदी करायची असेल तर काष्टी बाजारात अशा प्रकारचे गाय उपलब्ध असतात। पाहताय, कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता। काय सांगितलं मालक? काय किंमत सांगितली? फायनल काय होईल? मागणी कशी झाली? मागितलं का? पाहता मित्रांनो, अशा प्रकारचा बाजार आहे काष्टी बाजारात। तुम्हाला खरेदी करायचं असेल तर खाली काय आहे तिच्या? गोर आहे का? पाहता मित्रांनो, अशा प्रकारची गाय आहे। हा गोर आहे, तिच्या खाली गोर आहे। सगळं रेट सांगितलं का? मित्रांनो, खरेदी करायचं असेल तर बाजारात उपलब्ध आहे। हे आपले चॅनलचे सबस्क्रायबर आहेत, आज काष्टी बाजारामध्ये भेटले आपल्याला। कसा वाटला आजचा बाजार? एकदम भारी आहे ना? तुम्हाला अशा गाय खरेदी करायची उपलब्ध आहे। तुम्ही काय आणलं होतं? गाय आणली होती का? काय गायांचा बाजार पडला, इकायला मजा नाही, आता घ्यायला मजा आहे। काय सांगितली किंमत? 31,000। फायनल काय होईल? मागणी कशी झाली?
मागणी झाली 17, 18, 20, 21, 25. किती दिवस बाकी आहेत? गाई येलेली खाली काय आहे? आणतुल्या होता आता नाही. नाही का? ह्या गायचे ना? पाहता मित्रांनो अशा प्रकारची गाई आहे. तुम्हाला खरेदी करायची असेल तर काष्टी बाजारात उपलब्ध आहे. लाल गाय कोणाची आहे? लाल हे ओपले आमच्या कितीला ऐकली? ओपले ते 8,500. असं आहे का? मालक फायनल काय होईल? तरी काय होईल फायनल? मागणी झाली का? 20,000 मागतात. मग कशात नडले? मित्रांनो शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे जर किंमत आली तर गाय द्यायची. डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. अशा प्रकारची गाय उपलब्ध आहे. दूध किती ती चालू आहे का आता? काय आहे खाली? खोंड आहे का? पाहता मित्रांनो अशा प्रकारची गाय आहे. कुठे आहे खोंड? नेलं काय? जर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी सांगा मालक. मित्रांनो हे राहुल शेट यांनी पंचायतीला आहे आपलं. त्यांची अजून भवानी नाही. आता भवानी करावं लागली. झाली का भवानी? चाचू कस काय वाटतंय फेटा? हा लय भारी ना. मित्रांनो आता उन्हाळा आहे. प्रत्येकाने असं एक पंच घ्यायला पाहिजे म्हणजे तुम्हाला उन्हाळी लागणार नाही. आहे का नाही? उन्हाळी लागणार नाही. पंच घेतल्यानंतर राहुल शेठ नंबर सांगता का? 77 44 940 336. मित्रांनो तुम्हाला हे पंच घ्यायचं असेल तेव्हा काय अशा पद्धतीचे पंच आहेत. भरपूर पंच आहेत. कोणताही आवडेल तो घ्या. हा कोणता पंच म्हणतात? हा नाव सांगा ना. हे पाहते अशा प्रकारचे पंच आहेत कॉटन मध्ये. तुम्हाला खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. राहुल शेठ मी डोक्यात घातलाय. कोणता पंच आहे? बागायतदार आहे का? मी बागायतदार झालो का आता? नगरचे मित्र आले आज बाजारात गाय खरेदीसाठी. कसं वाटलं बाजाराचा? आजचा बाजार चांगला आहे. पिल्लू काय म्हणते? सांग रे काय म्हणते काका? पाहत आहे छोटे पिल्लू सुद्धा आपलं चॅनल पाहत आहे. चॅनल पाहत सरांची जे म्हणजे बोलण्याची शैली आहे ती सुद्धा तिने फॉलो केलेली आहे. मी गावठी बोलणं चालू केलंय काय म्हणजे छान बोलते ती. मित्रांनो गाय कशी आहे काय ती सांगते. मोठ्या मापाची गाय आहे, खिलार आहे किंवा गीर आहे ते सांगते. साईवाल आहे. सर आपल्याला कोणती गाय घ्यायची? आम्ही गीर गाय पाहतोय. आता राहुल शेठ घुसळे यांच्या फार्मवर जाऊन तुम्ही गाय सध्या जाऊन उपलब्ध पाहणार आहे. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय तुम्हाला. मित्रांनो तुम्हाला ही गाय खरेदी करायची असतील तर बाजारात येऊ शकता. बाजारात आल्यानंतर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या गायी उपलब्ध असतात. शक्यतो गीर गायी हे व्यापाऱ्यांकडे उपलब्ध असतात. बाजारामध्ये 1 किंवा 2 येतात आणि त्याची बाजारात येणारा माल हा गीर गायचा थोडासा काय असतो अडचणीतला माल असतो किंवा व्यापाऱ्याकडे खपलेला न माल तो बाजारात येतो. दुसरी गोष्ट शेतकरी असतात वैतागलेले हे काही विक्री लागतात काही पाय उचलले काय झालं असं. तर त्यामुळे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट व्यापाऱ्याकडे जाऊन खरेदी करा. कोणती गाय पाहिजे? तुला कोणती गाय घ्यायची? कोणती घ्यायची? कोणती घ्यायची? कोणती घ्यायची काय? गीर घ्यायची का? मित्रांनो गीर गाय खरेदीसाठी आलेली तर त्यांना राहुल शेट यांचा नंबर कॉन्टॅक्ट करते गाय खरेदी करा. किती? 75. फायनल काय होईल? 65,000. दुधाची काय क्षमता आहे? 16 लिटर देईल. हे काय आहे? कालोडे काही साहेब काय होईल फायनल? हा 8,000 रुपये. फोन नंबर सांगा. हिचं काय होईल म्हणले फायनल? मागणी कशी झाली?